श्री संत गाडगेबाबा विचार मंच बहुउद्देशीय संस्था कारंजा लाड व जिव्हाळा ग्रुप अकोला तर्फे आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या रक्तदान शिबिरामध्ये साधारण 150च्या वर रक्तदात्यांनी सहभाग घेतला। संपूर्ण जगात कोरोना नामक हा महामारीचा प्रकोप लक्षात घेता या आजाराने पीडित व्यक्तींना रक्तदानाच्या सहाय्याने जीवनदान देऊ शकतो। अशा वेळी आपण रक्तदान करून जीवनदानाच्या श्रेष्ठ कार्यात सहभाग घ्यावा। या अनुषंगाने संत गाडगेबाबा विचार मंच बहुउद्देशीय संस्था कारंजा लाड आणि जिव्हाळा ग्रुप अकोला यांच्या विद्यमाने कारंजा येथील श्री गुरु मंदिर हॉल येथे 1 जून 2020 रोजी सकाळी 11 वाजता रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले होते। या रक्तदान शिबिरामध्ये कारंजा लाड येथील ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवरांची उपस्थिती लाभली, ज्यामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आमदार प्रकाश डहाके, माजी नगराध्यक्ष नरेंद्र गोलेच्छा, नगरसेवक प्रसन्ना पळसकर तथा उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील व संस्थेचे अध्यक्ष संतोष धोंडगे आदी मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून व सर्व प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यामध्ये कारंजा शहरातील नागरिक स्वयंसेवी संस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। स्वर्गीय आकाश ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय आकाश ठाकरे मित्र परिवार कारंजा यांनी सुद्धा या रक्तदान शिबिरात सहभाग घेतला। तसेच संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जवळपास 150 लोकांनी रक्तदान करून आपला सहभाग या रक्तदान शिबिरात नोंदवला। सोशल डिस्टन्सच्या नियमाचे पालन करण्याच्या हेतूने गर्दी न करता घरपोच प्रमाणपत्र देण्यात येईल असे संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले। या कार्यक्रमात सर्व समाजाच्या बंधू आणि भगिनींनी सहभाग घेतला। मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांनी रक्तदान केले। कोणत्याही सामाजिक कार्यात आम्ही नेहमी सहकार्य करू असे मत संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी विदर्भ न्यूज समोर मत व्यक्त केले। संत गाडगेबाबा विचार मंच बहुउद्देशीय संस्था आणि जिव्हाळा ग्रुप अकोला यांच्या मार्फत भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे। या रक्तदान शिबिरमध्ये आता आज वेळपर्यंत जवळपास 70 ते 80 ब्लड डोनेशन झालेले आहे आणि संध्याकाळपर्यंत हा आकडा 150 पर्यंत पोहोचेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। तरी मी सर्व व्यक्तींना विनंती करतो की त्यांनी रक्तदानमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग नोंदवून रक्तदान हेच जीवनदान अशा या संदेशाला पाठबळ द्यावं आणि रुग्णांना मदत करावी हीच आमची अपेक्षा। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।